मित्रांनो, राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. पण आता कर्जमाफी तर होतच आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झालेली आहे. पण सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी 17 लाख शेतकऱ्यांची नाव यादी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु 17 लाख शेतकऱ्यांपैकी पैकी अद्यापही भरपूर अशा शेतकऱ्यांनी केवायसी केलेलं नाही आहे. त्या शेतकऱ्यांची कारणं अशी आहेत की बाबा कोणाचे पीक कर्ज एवढं आहे, समजा 50,000 आहे, पण दाखवते 20,000 30,000. त्या अशा कारणास्तव भरपूर शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी केवायसी केलेलं नाहीये. तर हे तफावत आढळत असल्यामुळे भरपूर शेतकरी असे ह्या योजनेमध्ये अजून केवायसी करू शकलेले नाहीत. तर त्यांनी लवकरात लवकर आपली जी काही अडचण असेल ती लवकर शंका मिटवावी. आता ह्यापूर्वी असं केवायसी करताना अडचण येत होती, व फार्मर आयडी शेतकऱ्यांचा दाखवत नव्हता. मग फार्मर आयडी आहे, सगळं आहे, पण हे प्रॉब्लेम येत होता. तर तोही प्रॉब्लेम निघण्यास सुरुवात झालेला आहे. म्हणजे सर्वांचे फार्मर आयडी शो व्हायला चालू झालेला आहे. तर आता अद्यापही अजून असे भरपूर असे शेतकरी त्यांनी केवायसी केलेलं नाही. तर आता सरकारला प्रश्न विचारण्यात येतात, बाबा अजून दुसरी यादी कधी यायची? तर लवकरच दुसरी यादी येणार आहे. पण भरपूर अशा शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे सरकारकडून असं सांगण्यात येत आहे, किंवा भरपूर अशा शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांचा निधी वितरित करता येणार. निधी वितरित केल्यानंतर दुसरी यादी जाहीर करायची, म्हणजे त्यांची केवायसी करायची आहे दुसऱ्या लोकांची, म्हणजे ज्यांची अद्यापही नावं आलेली नाहीत अशा लोकांची, म्हणजे OTS म्हणा, किंवा 2 लाखाच्या पुढचे जे लाभार्थी आहेत, किंवा 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी ह्यांनी कर्ज घेतलेलं आहे, पण त्यांचं अद्यापही कर्ज माफ केलेलं नाही, किंवा त्यांचं कर्जमाफी यादीमध्ये नाव आलेलं नाही. अशा लाभार्थ्यांची यादी आता OTS म्हणणं, त्या यादीसाठी OTS म्हणलं जातात, ती यादी येणार आहे. पण ती यादी येण्यासाठी आधी ते 2 लाखाच्या आतमधले ज्यांचं कर्ज आहे ते कर्ज नील करायचं आहे. तर आता लवकरात लवकर ह्या लाभार्थ्यांनी किंवा ह्या शेतकऱ्यांनी केवायसी करावी, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर आता ह्यामध्ये केवायसी करताना भरपूर शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येतो की बाबा कोणाची रक्कम तफावत दाखवत आहे, कोणाचा म्हणजे काय प्रॉब्लेम येत आहे, बँक अकाउंट वेगळं दाखवत आहे, किंवा दुसऱ्याच बँकेतनं कर्ज आहे, असे नाव वेगवेगळे येत आहेत. तर त्यासाठीच केवायसी करताना तिथं ग्रीव्हन्स ऑप्शन आहे. त्या ग्रीव्हन्स ऑप्शनवर त्यांचा पर्याय, किंवा तिथं त्यांची शंका नोंदवावी, किंवा लवकरात लवकर मार्ग काढावा, किंवा आपल्या जवळची जी बँक आहे किंवा शाखा आहे, किंवा ज्या बँकेतनं त्यांनी कर्ज घेतलं आहे त्या बँकेशी संपर्क साधून काय मार्ग आहे ते काढून घेऊन लवकरात लवकर आपली केवायसी करण्यात यावी. म्हणजे केवायसी केल्यानंतर लगेच त्यांना कर्जमाफीमध्ये भेटणार आहे. आणि असं झाल्यानंतर दुसरी यादी लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. ती यादी प्रकाशित झाल्यानंतर त्यांचा जो निधी आहे तो वितरित करण्यात बी सुरुवात होणार आहे. आता भरपूर अशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय की बाबा आता पहिली यादी आली, 17 लाख केवायसी, 17 लाख लाभार्थ्यांची यादी आलेली आहे. पण आता ह्यातले लाभार्थ्यांची केवायसी चालू आहे. बरं ठीक आहे, आता ह्यांची केवायसी होईल, पण दुसरी यादी कधी येईल? तर दुसरी यादी लवकरच येणार आहे. ही यादी आल्याच्या नंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी घेण्याचे प्रयत्न करणार आहोत, किंवा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सध्या म्हणजे अद्याप तरी कोणतीही नवीन यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये. पहिली यादी 17 लाख शेतकऱ्यांची आलेली आहे. आता दुसरी यादी लवकरच, म्हणजे येत्या काही काळामध्ये किंवा थोड्या दिवसातच लवकरच दुसरी यादी येणार आहे. ही यादी आल्याच्या नंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, किंवा अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्यापाशी पोहोचवण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.